हर साल की तरह 31 दिसंबर को शासकीय ITI में जिला स्तरीय तकनीकी प्रदर्शनी का आयोजन किया गया, जिसका उद्घाटन जिला व्यावसायिक शिक्षा और प्रशिक्षण अधिकारी परवीन औताड़े ने किया। इस जिला स्तरीय तकनीकी प्रदर्शनी में जिले के सभी ITI और व्यावसायिक कॉलेजों के छात्रों ने सहभाग लिया। इस प्रदर्शनी में मिलिया वोकेशनल कॉलेज के इलेक्ट्रॉनिक और इलेक्ट्रिकल विभाग के छात्रों ने उत्स्फूर्त प्रदर्शन किया। इन्हें विशेष पुरस्कार से सम्मानित किया गया। सभी छात्रों को प्राध्यापक जावेद पाशा, प्राध्यापक मोहम्मद मस्तान, नाजनीन फातिमा मैडम आदि ने सफल मार्गदर्शन किया। अंजुमन इशाते तालीम के सचिव खान सबीहा और प्रिंसिपल सैयद अब्दुल सत्तार ने छात्रों को उनकी सफलता के लिए बधाई दी। भारत से शॉर्ट सर्किट होगा, यही वो करंट आ गया, इससे ये गिर जाता। अगर इसमें चार्ज लग गया तो करंट बढ़ सकता है, इसलिए ये है, ये नीचे गिर गया तो इसका होता है। सर, आता तुम्ही जे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन भरलेलं आहे ते याचा उद्देश काय आहे आणि किती मॉडेल्स याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत? ही जे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमची बीडची आहे, यामध्ये जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन जवळपास जिल्ह्यातील सर्व शासकीय ITI आणि सर्व प्रायव्हेट ITI, MCC कॉलेज सर्वांच्या मॉडेलनी सहभाग घेतलेला आहे। याचा मूळ उद्देश म्हणजे आमचं जे ITI प्रशिक्षण असतं ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतं आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड असताना प्रशिक्षण शिकत असतानाच की इंडस्ट्रीमध्ये जे लागणारे स्किल आहेत, टीमवर्क असो, स्ट्रेस मॅनेजमेंट असतो, या सर्व गुणांचा विकास व्हावा, संस्थेमध्ये शिकत असतानाच विकास व्हावा या उद्देशानं आम्ही तंत्रप्रशिक्षण आयोजित केलं आहे। आणि यामध्ये जे उत्कृष्ट असे 10 मॉडेलची निवड होईल, ते सर्व 10 मॉडेल जे आहेत ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होतील। मुलांचा सहभाग कसा आहे सर? अत्यंत चांगला उत्कृष्ट प्रतिसाद या प्रदर्शनासाठी मिळालेला आहे आम्हाला। जिल्ह्यातील सर्व ITI शासकीय असो अशासकीय असो सर्वांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे। MCVCच्या सुद्धा याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे का सर? विशेष असं की आमच्या जिल्ह्यातील जे MCC कॉलेज आहेत, बायोफिकल कॉलेज आहेत, त्यांचा पण अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांचे पण अत्यंत थोडीसे मॉडेल्स त्यांनी या स्पर्धेसाठी सहभागी केले।